हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम तूफानों में बनके औलाद चले तो जीतेंगे। धुळे शहरातील देवपूर भागातील प्रभाग 4 या वार्डाच्या विकासाचे विजन असलेले रमेशजी शंकर करंजकाळ हे महापालिकेची निवडणूक लढवण्यास पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे आपली उमेदवारी मागितली आहे. ते इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केली असता त्यांनी निवडणुकीसाठीची आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर आपण सक्षमपणे निवडणूक लढवू, अन्यथा आपण पक्षाचेच काम करू असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना ते काय म्हणाले ते आता बघूया. मी रमेश शंकर करंजकाळ प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागितली आहे आणि मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे. बरं ठीक आहे, भाजपाने जर आपल्याला उमेदवारी नाकारली किंवा दिलीच नाही तर याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे? पहिली गोष्ट एक आहे की जिथं मी उमेदवारी मागितली आहे तिथं फक्त 7 उमेदवार आहेत आणि 7 उमेदवारांमध्ये मी एक सक्रिय आशा आहे 100% मला उमेदवारी मिळेल. अच्छा, नाहीच दिली उमेदवारी तर मी पक्षाचं काम करेन. आपल्या दृष्टिकोनातून विकासात धोरण काय आपला? विकासाचं धोरण असं आहे की आता जो प्रभाग क्रमांक 4 आहे हा पूर्ण अविकसित भाग आहे, स्लम एरिया आहे. योगायोगाने तो संपूर्ण स्लम एरिया 4 नंबरमध्ये आलेला आहे. तर त्याचा विकास अजूनपर्यंत झालेलाच नाही आहे, कोणी लक्षच दिलेलं नाही तिकडे. तर माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी त्या संपूर्ण परिसराचा प्रभागाचा विकास करायचा प्रयत्न करेन. या निवडणुकीमध्ये काही आपल्याकडे अजेंडा आहे का तुमच्या व्यक्तिगत किंवा भाजपाचा की ही कामं तुम्ही करू शकता? भाजप पक्षाचा तर अजेंडा आहे, भाजप पक्षाचा अजेंडा चालतोच आहे, परंतु वैयक्तिकरित्या मला लक्ष घालून तिथल्या लोकांची काय गरज आहे, तिथलं काय समस्या आहे, या समस्या आणि गरजेचा विचार करून मी ते माझ्या पद्धतीने ते विजन राबवणार आहे. बरोबर आहे. समस्या काय जाणून आलेले आहे आपल्याला प्रभागात? समस्या जाणून आलेल्या आहे, या रोड गटारीचा नेहमीचा प्रश्न आहे, परंतु सर्वात मोठी समस्या अशी आहे कट करून की स्लम एरिया आहे आणि स्लम एरियाला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने जे 2015 पूर्वीचे घरं आहेत त्यांना नियमाकुल 2011 पूर्वीचे जे घरं आहेत त्यांना नियमाकुल करण्याचा एक GR काढलेला आहे आणि त्या GR प्रमाणे बरेचशा ठिकाणी त्याचा लाभ लोकांनी घेतलेला आहे. परंतु आमच्या भागामध्ये फक्त कागदोपत्रे आम्ही सबमिट केले. मी भाईमादाने नगर नियमाकुल व्हावं म्हणून 1.5 वर्षापासून प्रयत्न करतोय. एक याच्या पूर्वीचे जे जिल्हाधिकारी साहेब होते त्यांनीही मान्यतापत्र दिलेलं आहे आयुक्तांना की यांचा अहवाल आम्हाला पाठवा म्हणून, पण त्यांनी न पाठवल्यामुळे मी परत स्मरणपत्र देऊन त्यांना खुलासा केला, पण त्यांनी पाठवलं नसल्यामुळे परत मी आताचे जे विद्यमान जिल्हाधिकारी साहेब आहेत यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी या माझ्या पत्राला उत्तर म्हणून परत आयुक्तांना आदेश दिलेला आहे की यांचा भाईमादाने नगरचा जो प्रस्ताव आहे तो सविस्तर नियमानुसार आमच्याकडे मंजुरीसाठी पाठवावा असं आता पत्र दिलेलं आहे. अरे अलीकडची जी निवडणूक आहे ती पैशांवरच जिंकली जाते आहे असं म्हटलं जातं, याबद्दल आपलं काय मत आहे? माझा परिसर जो आहे स्लम एरिया आहे आणि त्या स्लम एरियामध्ये त्या पैशाचं प्रबोलन दाखवलं जातंच आणि त्याच्यामुळे मी एकदा 2004 मध्ये पराभूत पण झालो. मी नोकरीला 3 महिन्याचा कंडिशनल राजीनामा देऊन 2004 साली निवडणूक लढवली होती, परंतु या पैशाच्या घोळामुळे माझा त्यावेळेस पराभव झाला. परंतु आता जनजागृती झाली आहे, जनतेला समजतं की हे 5 वर्षाचे फक्त 5 दिवस पैसे वाटणारे लोक चांगले करा, माणूस चांगला. आता हा लोक विचार करतील आणि म्हणून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा पण असेल, कारण हा माझ्या प्रभागापुरते बात बोलतोय मी.
कारण माझ्या प्रभागामध्ये सर्व गरीब मोलमजूर करणारे आणि सर्वसामान्य नागरिक राहतात. धन्यवाद.